मित्रांनो, सध्या जवळपास सगळेच प्रेक्षक बिग बॉसच्या घरातील निक्की तांबोळीवर कमालीचे संतापले आहेत। सिनियर कलाकारांचा ती वारंवार करत असलेला अपमान, क्षणाक्षणाला आरडाओरड आणि घर डोक्यावर घेणं, तिची बाचाबाची आणि ओव्हरऑल ॲटिट्यूड बघून कोणालाही राग येईल। तिला घरातून हाकलण्याची मागणी प्रेक्षकही करत आहेत। शिवाय ती घराचे नियम नेहमीच मोडत असते। नियमांना ती जराही महत्त्व देत नाही। बिग बॉसचं घर तिचं स्वतःचं घर असल्याप्रमाणे ती वागत आहे। इतकं सगळं असतानाही बिग बॉस तिला घराबाहेर काढत नाही। आणि मित्रांनो, त्यामागील कारण आहे शोचा TRP आणि व्ह्यूअरशिप। बिग बॉस सारखा रियालिटी शो तेव्हाच चालतो जेव्हा घरात असा कोणी सदस्य असेल जो चांगलाच भांडणारा, घर डोक्यावर घेणारा, मनमानी करणारा आणि तितकाच उद्धट असेल। या अशा सदस्यांमुळे घरात नेहमीच कटकटी होतात, वाद होतात आणि नेमके हेच बघायला लोकांना मजा येते। शोची व्ह्यूअरशिप वाढते आणि जर सगळं आलबेलं असेल तर मग कशाला कोणी असे शो बघतील। आणि हे कारण बघता निक्की तांबोळी बिग बॉस करिता एक परफेक्ट घराचा सदस्य आहे, जो त्यांना TRP व्ह्यूअरशिप मिळवून देईल। त्यामुळेच निक्की तांबोळीने घरातील प्रत्येक नियम जरी मोडला, वीकेंडच्या भाऊचा धक्का ह्या एपिसोडमध्ये रितेशने तिला कितीही सुनावलं तरी ती शेवटपर्यंत घराबाहेर जाणार नाही, हेही तितकंच सत्य आहे। भलेही ती शो जिंकणार नाही, मात्र तिच्यामुळे शो हिट ठरतोय आणि याचा फायदा बिग बॉस सारखा रियालिटी शो नक्कीच उचलतोय। निक्की तांबोळी ही या शोची सगळ्यात महागडी सदस्य आहे। जवळपास 4 लाख रुपये दर आठवड्याला तिला शोद्वारे मिळत आहेत। इतके पैसे तिला देण्यामागे शोच्या क्रिएटर्सचा देखील काही हेतू नक्कीच असणार आणि तो हेतू म्हणजे आहे व्ह्यूअरशिप। मित्रांनो, ह्यावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा।